तर चालणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि असं रिकमेंड केलं जातं अमेरिकन हार्ट असोसिएशनकडून, की साधारणतः 150 मिनिट्स ऑफ मॉडरेट एक्सरसाइज किंवा 75 मिनिट्स ऑफ विगरस एक्सरसाइज एव्हरी वीक इज गुड फॉर हेल्थ. चालणाऱ्या लोकांमध्ये इन जनरल स्लीप हायजीन इज बेटर. त्यांना चांगली झोप लागते. त्यांचा ब्रेन जो आहे कारण चालणी ही प्रक्रिया जी आहे मित्रांनो, हिच्यामध्ये भरपूर ब्रेनचे सेंटर्स इन्व्हॉल्व होतात. साधारणतः 4400 स्टेप्स जर एखादी महिला दिवसाला घेत असेल, तिचा स्टेपचा काउंट जर तेवढा असेल, तर या महिलांमध्ये मॉर्टॅलिटी कमी असते. म्हणजे जर एखाद्याला 7,500 स्टेप घ्यायचे असतील महिलेला, तर त्यांनी 3.5 मैल म्हणजे साधारणतः 5-5.25 किलोमीटर हा त्यांचा अंतर वॉकिंगचं झालं पाहिजे एका दिवसाला. पुरुषांमध्ये जर 10,000 स्टेपचं समजा आपल्याला करायचं असेल, टार्गेट पूर्ण करायचं असेल, तर 5 मैल म्हणजे 7.5 किलोमीटर तुमचं डेली वॉकिंग झालं पाहिजे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्यापैकी प्रत्येक जण हा चालतो. आपल्याला चालावंच लागतं. घरात, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा अवांतर काही लोक बाहेर निसर्गात चालतात, रस्त्यावर चालतात, फेरफटका मारतात. आणि यात चालण्याचे खूप फायदे आहेत. ज्यांनी हे चालणं कमी करून टाकलेलं आहे, त्यांना हे फायदे दुर्दैवाने मिळू शकत नाहीत. आपण जर प्रत्येक ठिकाणी बाईक काढली, मोटर बाईक, कार काढली किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकल घेतलं, तर आपल्याला हे फायदे मिळू शकत नाहीत. आणि कामाच्या ठिकाणी किंवा घरीसुद्धा जर आपण सारखं बैठे काम करत असलो, स्क्रीन समोर बसून राहिलो किंवा कामानिमित्त खुर्च्यांवर बसून राहिलो, तरी आपल्याला हे फायदे मिळू शकत नाहीत. तर चालण्यासंदर्भात काय सायंटिफिक माहिती आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि किती चाललं गेलं पाहिजे. आजकाल चालायसाठी स्टेप्स मोजल्या जातात आणि बऱ्याच लोकांकडे ते डिजिटल घड्याळ आहेत. त्याच्यावरून त्यांना कळतं की ते दिवसभरात किती चाललेत. आणि काही लोकांच्या मोबाईलमध्ये ॲप आहेत. ते ॲप त्यांना सतत मोबाईल सोबत ठेवला की त्याच्यावरून कळतं की त्यांनी दिवसभर किती स्टेप्स घेतल्या. आणि 10,000 स्टेप्सचं एक साधारणतः चलन प्रचलित झालेलं आहे की 10,000 स्टेप्स दिवसाला केल्या पाहिजेत. त्या संदर्भात देखील मी थोडक्यात काय सायंटिफिक माहिती आहे ते सांगतो. तर चालणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि असं रिकमेंड केलं जातं अमेरिकन हार्ट असोसिएशनकडून, की साधारणतः 150 मिनिट्स ऑफ मॉडरेट एक्सरसाइज किंवा 75 मिनिट्स ऑफ विगरस एक्सरसाइज एव्हरी वीक इज गुड फॉर हेल्थ. गुड फॉर हार्ट हेल्थ आणि बाकीचे त्याचे फायदे पण आहेत. तर मॉडरेट एक्सरसाइजमध्ये हे चालणं येतं. आणि चालण्याचा स्पीड, इंटेन्सिटी हे महत्त्वाचं आहे का, किती चाललो हे महत्त्वाचं आहे का, त्याच्या संदर्भात एक जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये स्टडीज 2019-2020 मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या काय सांगतात आणि त्याचे फायदे काय, तर ऑब्व्हियसली जे लोक जास्त चालतात, नियमित चालतात, मोटर व्हेकल्स, कार्स यांचा उपयोग करत नाहीत, अशा लोकांना चालण्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. त्यांचे फॅट्स, लिपिड जे आहेत, कोलेस्ट्रॉल, ते नियंत्रणात राहतं. ब्लड शुगरचे फ्लक्च्युएशन्स त्यांचे कमी राहतात. इन्शुलिन रेझिस्टन्स जे डेव्हलप होतं सिडेंटरी बैठे कामामुळे, ते कमी होतं. मसलची स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी वाढते. जॉईंट स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी वाढते. बोनची हेल्थ वाढते. ऑस्टिओपोरोसिस वगैरे फ्रॅक्चर्स याचं प्रमाण कमी होतं. वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होतो. शेप आपलं चांगले दिसतो. चालणाऱ्या लोकांचं तुम्ही बघाल की त्यांचं वजन नियंत्रणामध्ये असतं. चालणाऱ्या लोकांमध्ये इन जनरल स्लीप हायजीन इज बेटर. त्यांना चांगली झोप लागते. त्यांचा ब्रेन जो आहे कारण चालणी ही प्रक्रिया जी आहे मित्रांनो, हिच्यामध्ये भरपूर ब्रेनचे सेंटर्स इन्व्हॉल्व होतात आणि तो बॅलन्स डेव्हलप करण्यासाठी ब्रेन ॲक्टिव्ह राहतो. नुसतं बसल्या बसल्या ब्रेनला तेवढं काम करावं लागत नाही, लोळल्या लोळल्या काम करावं लागत नाही. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती चालत राहते, तेव्हा ब्रेनमधले भरपूर सेंटर्स ॲक्टिवेट होतात आणि त्याचा फायदा बॅलन्ससाठी, बॅलन्स डेव्हलप होण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी, शेवटपर्यंत उतारवयापर्यंत याचा फायदा होतो. ब्रेनची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी वाढते, कॉग्निटिव्ह पॉवर वाढते, मेमरी चांगली राहते. जे लोक नियमित चालतात, व्यायाम करतात, निसर्गात जातात, यांना डिमेन्शियाचा त्रास कमी आहे, हे शास्त्रशुद्ध सिद्ध झालेलं आहे. चालण्यामुळे सोशलायझेशन वाढतं, मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते, एन्झायटी, डिप्रेशन याच्यावर सकारात्मक परिणाम होतो, मूड बदल होतात, चालणाऱ्यांची इम्युनिटी ही चांगली असते. असे अनेक
फायदे आहेत चालणाऱ्यांमध्ये. आता किती चालायचं, तर याच्या संदर्भात जामामध्ये 2019ला एक स्टडी, त्यात खास महिलांसाठी 2019ला स्टडी त्यांनी पब्लिश केला आणि 2020ला जनरल ॲडल्ट्ससाठी पब्लिश केला. 2019मध्ये त्यांनी महिलांसाठी असं म्हणलं की साधारणतः 4400 स्टेप्स जर एखादी महिला दिवसाला घेत असेल, तिचा स्टेपचा काउंट जर तेवढा असेल, तर या महिलांमध्ये मॉर्टॅलिटी कमी असते. म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी जे मृत्यू होतात याचं प्रमाण कमी असतं. जर त्या महिला 2700 स्टेप दिवसाला करत असतील, त्याच्या आत करत असतील, तर त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे जेवढ्या स्टेप्स जास्त तेवढा त्याचा मॉर्टॅलिटी बेनिफिट असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. परंतु हा फायदा 4400च्या वर तुम्ही 1000 स्टेप्स वाढवत गेले डेली तर फायदा होत राहतो. कुठपर्यंत होतो? 7500 स्टेप्स दिवसाच्या होईपर्यंत. महिलांमध्ये 7500च्या वर जर तुम्ही दिवसाला स्टेप घेत असतील तर हा जो बेनिफिट होतो हा कॉन्स्टंट राहतो. पुन्हा तो असा वर 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 चढत जात नाही. म्हणजे अमर्याद चालत राहिलात तर अमर्याद बेनिफिट होईल असं नाही. 7500 स्टेप्सपर्यंत हा बेनिफिट वाढत जातो आणि त्यानंतर मात्र तो वाढत नाही. आता 2020मध्ये जो स्टडी पब्लिश झाला आहे त्याच्याप्रमाणे हा जो फायदा आहे जनरल ॲडल्ट्ससाठी त्यांचं मत आहे की 4-4.5 स्टेप्सच्या खाली मॉर्टॅलिटी ही जास्त आहे वेगवेगळ्या कारणांमुळे होणारी, आणि याच्यावर 1000 स्टेप्स वाढवत गेलं तर मॉर्टॅलिटी कमी होत जाते जनरल ॲडल्ट्समध्ये. परंतु ही वाढ ही फक्त 12,000 स्टेपपर्यंतच वाढत जाते आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट राहते. म्हणजे महिलांमध्ये 7500 स्टेप्सपर्यंत फायदा होतोय आणि पुरुषांमध्ये 12,000 स्टेप्स दिवसाला घेईपर्यंत फायदा होतो. मात्र जर स्टेप्स कमी असतील, महिलांमध्ये 2700च्या खाली असतील आणि पुरुषांमध्ये 4000च्या खाली असतील दिवसाला, तर त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी जास्त आहे. हेल्थचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते त्यांच्यामध्ये जास्त दिसून येत आहेत. आता त्यांनी या स्टडीजमध्ये ॲक्सेलरोमीटर देखील वापरला आहे. म्हणजे स्पीड कॅल्क्युलेट करण्याचं एक मशीन आहे. तर त्यांचं असं लक्षात आलं आहे की तुम्ही किती स्पीडने चालता याच्यानुसार बेनिफिट्स दिसून येत नाही. म्हणजे काही व्यक्ती स्लो चालल्या, काही फास्ट चालल्या तरी देखील त्याचा फायदा हा होतो जर तुमच्या स्टेपचा काउंट हा पूर्ण होत असेल तर. म्हणजे तुम्ही किती पावलं चालले दिवसभरातनं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही हळूहळू चाललात की फास्ट चाललात याने त्याच्यावर फार परिणाम होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता शेवटचा मुद्दा हा की स्टेप्स म्हणजे मग अंतर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर साधारणतः 1000 ज्या स्टेप्स आहेत, 1 मैल अंतर जे आहे म्हणजे 1.5 किलोमीटर, याच्यामध्ये 2000 स्टेप अप्रॉक्सिमेटली बसतात. म्हणजे जर एखाद्याला 7500 स्टेप घ्यायचे असतील महिलेला तर त्यांनी 3.5 मैल म्हणजे साधारणतः 5-5.25 किलोमीटर हा त्यांचा अंतर वॉकिंगचं झालं पाहिजे एका दिवसाला. पुरुषांमध्ये जर 10,000 स्टेपचं समजा आपल्याला करायचं असेल, टार्गेट पूर्ण करायचं असेल तर 5 मैल म्हणजे 7.5 किलोमीटर तुमचं डेली वॉकिंग झालं पाहिजे. मग ते रस्त्यावरचं, निसर्गावरचं, कामाला जातानाचं, घरात तुम्ही जे फिरतात ते, किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी जे फिरता ते, असं सगळं मिळून याचं काउंट कसा ठेवणार, तर आता हे सिम्पल ते डिजिटल वॉचेस येतात ते देखील हेल्प करतात आणि स्वस्त झालेले आहेत ते. किंवा मोबाईलवर वेगवेगळे ॲप जर डाउनलोड केले आणि स्टेप काउंट त्याच्याप्रमाणे केला तर तो देखील कळतो. किंवा तुम्हाला या भानगडीत पडायचं नसेल तर तुम्ही रस्त्यावर कुठून कुठपर्यंत गेलात, ते किती किलोमीटर आहे, घरात साधारणतः तुमचं किती वेळा कुठे चालून होतं, हे किती होतं, याच्या अंदाजाने तुम्ही हे काउंट करू शकता आणि याचा एक रेकॉर्ड तुमच्या स्वतःसाठी ठेवू शकता. कारण हे लक्षात ठेवणं अवघड असतं. म्हणूनच मोबाईलमध्ये जर तसा एक ॲप डाउनलोड करून घेतलं, भारतात कुठले ॲप आहेत मला माहीत नाहीत, बट स्टेप काउंटिंग ॲप जर बघितले हेल्थचे तर ते मिळतील. किंवा डिजिटल वॉचेस जे आहेत ते प्रत्येक स्टेप, झोप आणि कॅलरीज किती खर्च झाल्या वगैरे ते सगळं डिटेल सांगतं. तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला चालण्याची, डेली चालण्याची, साधारणतः रोज 20 to 30 मिनिट मॉडरेट स्पीडने वॉक केलं तर आपला हा काउंट पूर्ण होतो. त्यामुळे ही चालण्याची प्रेरणा या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्यांना मिळो. इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात एखाद्या हेल्थ व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.